आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा रक्षकांची बस कोसळून 6 जवान ठार। शिमोगा येथे 2 गटातील वादानंतर तणाव। सर्वत्र देशभक्तीचा जल्लोष, तिरंग्याचा अखंड जयघोष। सुभाष फोटोजच्या वतीने गोकुळ अष्टमी निमित्त बालकांसाठी स्पर्धा। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला निघाली मशाल फेरी। जितो संस्थेतर्फे स्वातंत्र्य दिनी भव्य रक्तदान शिबिर संपन्न। मॉडेल इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांचा सामरा विमानतळावर बहारदार आविष्कार। ज्ञान मंदिर इंग्रजी शाळेमध्ये ध्वजवंदन। दैवज्ञ सुवर्णकार व्यावसायिक संघातर्फे रक्तदान शिबिर। चव्हाट गल्ली मराठी शाळेत अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। B.S. Channabasappa and Sons, The Textile Mall, grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. बड़ा नटखट है रे कृष्ण कन्हैया, का कर यशोदा मैया। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम जिल्ह्यातील चंदनवाडीत ITBPच्या जवानांची बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे। या बसमध्ये एकूण 39 जवान प्रवास करत होते। या अपघातात ITBPचे 6 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे। अपघातात 32 जवान जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे। अपघात एवढा भीषण होता की यात 6 ITBPच्या जवानांचा मृत्यू झाला आहे। 39 जवानांपैकी 37 ITBPचे तर 2 जम्मू काश्मीर पोलिसांचे असल्याचं सांगण्यात येत आहे। ज्या बसमध्ये जवान प्रवास करत होते ती सिव्हिल बस होती आणि अचानक ब्रेक निकामी झाल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली। हे जवान चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते। पहलगामच्या फ्रिसलानमध्ये ही बस नदीत पडली आहे। अमरनाथ यात्रेसाठी या भागाच्या सुरक्षेसाठी जवान तैनात करण्यात आले होते। या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। बस 200 फूट खोल दरीत कोसळली। अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी चंदनवाडीहून ही बस पहलगामच्या दिशेने येत होती। अपघात एवढा भीषण होता की बस चंदनवाडी येथे सुमारे 200 फूट खाली दरीत कोसळली। त्यानंतर या बसचा स्फोट झाला। शिमोगा येथे 2 गटात वादानंतर तणाव। शिमोगा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिपू सुलतान यांचे फलक लावण्यावरून वाद आणि हल्ला प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। यातील दोघांची ओळख पटली असून नदीम वय 25 आणि अब्दुल रहमान वय 25 अशी त्यांची नावे आहेत। स्वातंत्र्य दिनी 2 गटात हा वाद झाला होता। मिळालेल्या माहितीनुसार स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्नाटकमधील शिमोगा येथील अमीर अहमद सर्कल परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पोस्टर लावण्यावरून हा वाद झाला होता। या वादाच्या काही तासानंतर प्रेमसिंग नावाच्या एका व्यक्तीवर गांधी बाजार परिसरात चाकूने हल्ला करण्यात आला। पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून एकूण 4 आरोपींना अटक केली आहे। यातील दोघांची नावे नदीम आणि अब्दुल रहमान अशी आहेत। घटनेनंतर पोलिसांनी या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे। येथील जिल्हा अधिकारी आर सेल्वामणी यांनी शिमोगा शहर तसेच भद्रावती शहर परिसरातील शाळा मंगळवारी बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। सर्वत्र देशभक्तीचा जल्लोष, तिरंग्याचा अखंड जयघोष। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी शहर आणि परिसरात देशभक्तीचा अखंड जागर करण्यात आला। जिल्हा प्रशासनाच्या वतीने येथील जिल्हा क्रीडांगणावर ध्वजवंदन करण्यात आले। तसेच बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या पुढाकाराने विविध ठिकाणी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। बेळगाव उत्तर विभागात काढण्यात आलेली मोटरसायकल रॅली, बाईक रॅली लक्षवेधी ठरली होती। यामध्ये भारत मातेचा अखंड जयघोष करीत युवा वर्ग सहभागी झाला होता।
शहरातील रस्त्यांवरून निघालेल्या या बाईक रॅलीमध्ये स्वतः आमदार अनिल बेनके हे देखील मोटरसायकलवरून सहभागी झाले होते। त्याचबरोबर अनेक संघटनांचे प्रतिनिधी आणि महिला देखील यामध्ये उपस्थित होत्या। जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। मंत्री गोविंद कारजोळ यांनी यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शिस्तबद्ध पथसंचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली। पोलीस दलाच्या विविध पथकांच्या आकर्षक पथसंचलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। प्रशासनाच्या वतीने सुवर्ण विधानसौध या ठिकाणी सकाळी 7 वाजता ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। सायंकाळच्या वेळी सुवर्ण विधानसौधला विद्युत रोषणाई करण्यात आली होती। ही रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। सुभाष फोटोजच्या वतीने गोकुळाष्टमी निमित्त बालकांसाठी स्पर्धा। येथील प्रसिद्ध अशा सुभाष फोटोज हनुमान वॉच कंपनी आणि सतीश शहापूरकर पुरस्कृत गोकुळाष्टमी निमित्त स्पर्धेला मंगळवारी प्रारंभ करण्यात आला। रामदेव गल्लीतील सुभाष फोटोजच्या सभागृहात बेळगाव शहरातील बालगोपालांसाठी विविध वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। यामध्ये सुमारे 100हून अधिक बालगोपालांनी भाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी स्पर्धेचे उद्घाटन लोकायुक्त पोलीस प्रमुख यशोदा वंटगुडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी सुभाष फोटोजचे संचालक सुभाष ओवळकर, संजय हेब्बाळकर, राजश्री हेब्बाळकर यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक शिवराज चव्हाण आणि ज्योती निलजकर उपस्थित होते। प्रारंभी या स्पर्धेची माहिती स्वाती ओवळकर यांनी दिली। प्रमुख पाहुण्या पोलीस प्रमुख यशोदा वंटगुडी यांनी आपल्या भाषणात सांगितले की सध्याच्या काळात भारतीय संस्कृती महत्त्वाची असून या लहान मुलांसाठी हा सुप्त उपक्रम आहे। ज्ञानेश ओवळकर यांनी आभार मानले। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुभाष फोटो स्टुडिओजच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला निघाली मशाल फेरी। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यंदाचे वर्ष हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे कार्यक्रमांना बहर आला होता। बेळगाव दक्षिण विभागात आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये युवा कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते। त्यांनी अखंडपणे गजर करून भारत मातेचा जय जयकार केला। शहापूरसह विविध भागातील रस्त्यांवरून ही मशाल फेरी काढण्यात आली। यामध्ये कार्यकर्त्यांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले होते। आझादी का अमृत महोत्सवच्या निमित्ताने आज बेळगाव दक्षिण मतदारसंघामध्ये जवळपास 5000 बाईक सवार मशाल घेऊन आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर जवळपास 20 किलोमीटरचा हा पल्ला जवळजवळ 1.5 ते 1.5 तासामध्ये पार करून नरगुंदकर भावे चौकमध्ये जो अखंड भारतचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हे सगळे कार्यकर्ते भाग घेणार आहेत। जीतो संस्थेतर्फे स्वातंत्र्य दिनी भव्य रक्तदान शिबिर संपन्न। जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिनी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। या माध्यमातून गरजूंना योग्य वेळी रक्तपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली। महावीर भवन हिंदवाडी येथे हे रक्तदान शिबिर झाले। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। त्यांनी जीतोच्या या उपक्रमाचे कौतुक केले। यामध्ये सुमारे 600हून अधिक रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आले। या शिबिरात रक्तदान करणाऱ्या सदस्यांना 1 लाख रुपये किमतीचा अपघात विमा उपलब्ध करून देण्यात आला आहे। या शिबिरातील संकलित केलेले रक्त शहरातील डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल, बीम्स हॉस्पिटल सह इतर रक्तपेढ्यांना देण्यात आले आहे अशी माहिती देण्यात आली। यावेळी जीतोचे अध्यक्ष पुष्पक हनुमन्नावर, उपक्रमाचे अध्यक्ष अभय आडिमनी, जीतोचे सचिव अमित दोशी, हर्षवर्धन इंचल, रामगौडा, विक्रम जैन आणि इतर सदस्यांनी शिबिर यशस्वी केले। मॉडेल इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांचा सामरा विमानतळावर बहारदार आविष्कार। येथील सामरा विमानतळावर आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी बहारदार आविष्कार सादर केला। बी सोसायटी संचलित मॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर गीते आणि नृत्य यांचा सुरेख मिलाप घडवून आणला। कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सामरा विमानतळाचे मुख्य अधिकारी राकेश कुमार मौर्य यांनी आपल्या भाषणात सामरा विमानतळाच्या प्रगतीचा आढावा घेतला। बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे प्रतिनिधी आर.डी. जोशी यांच्या हस्ते राकेश कुमार मौर्य यांचा सत्कार करण्यात आला। शाळेच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर लेझिम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली।
ज्ञानमंदिर इंग्रजी शाळेमध्ये ध्वजवंदन. शास्त्रीनगर येथील द आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला. यावेळी श्री माता सहकारी सोसायटीचे चेअरमन मनोहर देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शाळेच्या प्रशासक भक्ती देसाई यांच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शाळेच्या प्राचार्या अलका जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा सादर करून उपस्थित मान्यवरांना वंदन केले. प्राथमिक विभागाच्या प्रमुख फरीदा मिर्झा यांच्या नेतृत्वाखाली 300 विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्याचा आविष्कार घडविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची व आराध्या यांनी केले. भक्ती देसाई यांनी आपले विचार मांडले आणि पालक वर्गाचे कौतुक केले. कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. दैवज्ञ सुवर्णकार व्यावसायिक संघातर्फे रक्तदान शिबिर. शहापूर येथील दैवज्ञ सुवर्णकार व्यावसायिक संघातर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर पार पडले. मागील 11 वर्षे सतत कार्यरत असलेले शहापूरचे दैवज्ञ सुवर्णकार व्यावसायिक संघाने यावर्षी देखील रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी यावेळी बोलताना या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच सुवर्णकार समाजाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी हेल्प फॉर नीडी, फूड फॉर नीडी तसेच एज्युकेशन फॉर नीडीचे सुरेंद्र अनगोळकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात दैवज्ञ समाज बांधव आणि निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने सहभागी झाले होते. चव्हाट गल्ली मराठी शाळेत अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. चव्हाट गल्ली बेळगाव येथील मराठी शाळा क्रमांक 5 मध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दीपक किलेकर उपस्थित होते. प्रारंभी प्रतिमा पूजन तसेच ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर श्री व्ही पाटील यांनी प्रास्ताविक केले. शाळेतील विद्यार्थी वर्गाने स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अतिथी मनोगत मध्ये रवी नाईक यांनी थोर क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला. शाळेचे मुख्याध्यापक पी.के. मुचंडीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात दीपक किल्लेकर यांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पोवार यांनी तर आभार श्री पी.ए. माळी यांनी मानले. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। येळूर येथे येळूर ग्रामपंचायतीकडून हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ध्वजारोहण करण्यात आले होते। तसेच स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यासाठी येळूर ग्रामपंचायत अतिशय सुंदररित्या सजवलेली होती। सर्वप्रथम येळूर ग्रामपंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर आणि ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन झाले। त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रगीताने ध्वजाला मानवंदना देण्यात आली। त्यानंतर गांधीवादी विचारांचे शिवाजीराव कागणीकर यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता।
ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील तसेच प्रमोद सूर्यवंशी यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले। त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांचे अध्यक्षीय भाषण झाले। यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, ग्रामपंचायत सदस्या, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका, बालचमू तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविक व आभार ग्रामपंचायत सेक्रेटरी सदानंद मराठे यांनी मानले। कॅपिटल वन तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त मिठाई वाटप। कॅपिटल वन सोसायटीच्या वतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर कार्यक्रमात हुतात्मा चौक गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा स्मारकासमोर मिठाईचे वाटप मंडळाचे अध्यक्ष अशोक पोद्दार यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी श्याम सुतार, रामकुमार जोशी, शिवाजीराव अतिवाडकर, शरद पाटील, सदानंद पाटील, संजय चौगुले, लक्ष्मीकांत जाधव, शेखर हंडे, राजकुमार कलघडगी, अमोल बेदरे, संस्थेचे कर्मचारी, पिग्मी कलेक्टर, मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते। बेळगुंदी येथील ग्रामस्थ पंच कमिटीच्या अध्यक्षपदी षट्टुप्पा चव्हाण। बेळगुंदी येथे ग्रामस्थ पंच कमिटीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते षट्टुप्पा भाऊक चव्हाण यांची निवड करण्यात आली। सन 2022-23 या वर्षासाठी बेळगुंदी ग्रामस्थांनी एकमेकांनी ही निवड केली आहे। तसेच गावातील विविध मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी समितीला निवडण्यात आले आहे। या ग्रामस्थ कमिटीच्या उपाध्यक्षपदी धुळोबा मारुती पाटील, सेक्रेटरीपदी किरण शिवाजी मोटणकर आणि खजिनदारपदी सुरेश पांडुरंग चौगुले यांची निवड करण्यात आली आहे। या निवडीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राणी चन्नम्मा नगर असोसिएशनच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा। राणी चन्नम्मा नगर येथील नागरिक संघटनेच्या वतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर कर्नाटक प्रांत सहसंघटक दिलीप वेर्णेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष प्रमोद गुंजीकर, उपाध्यक्ष श्रद्धा पाटणेकर, सेक्रेटरी वीणा यादगीर, राजीव शिगीहळी, शिरीष देसाई, नारायण कुटरे, रेहान हुक्केरी, विशाल पाटणेकर यांच्यासह बहुसंख्य सदस्य आणि नागरिक उपस्थित होते। बेळगाव तालुका संघामार्फत स्वातंत्र्य दिन उत्साहात। सुळगा हिंडलगा येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघातर्फे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक चेअरमन अशोक वाय पाटील हे होते। या प्रसंगी संचालक LG चौगुले, यल्लाप्पा पाटील, शिवाजी पाटील, रुक्मिणी कांबळे, डॉक्टर सुनीता बेळगुंदकर आणि विद्यार्थिनी केसरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। ध्वजारोहण निवृत्त मुख्याध्यापक आणि सल्लागार प्रकाश बेळगुंदकर यांच्या हस्ते करण्यात आले। अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अशोक पाटील, कृष्णा पाटील यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले। शेवटी आभार हेमा चौगुले यांनी मानले। हलगा मराठी प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा। हलगा येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मनोहर संताजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। शाळेचे सहशिक्षक रामू मोरे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले। शाळा सुधारणा समितीच्या उपाध्यक्ष सुजाता कामांनाचे, स्नेहल सामजी, आशा संताजी, सुजाता संताजी, रेखा हनुमंताचे, गीता हनुमंताचे, सविता कालिंग, अन्नपूर्णा शिंदे यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यानिमित्त अनेक विद्यार्थ्यांनी अनेक थोर पुरुषांचे, समाजसुधारकांचे, स्वातंत्र्यवीरांची वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम झाला। यावेळी विद्यार्थ्यांना मनोहर संताजी, ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष गणपती मारिहाळकर, तरुण युवक मंडळ लक्ष्मी गल्ली, गणेश उत्सव मंडळ गजानन चौक नवी गल्ली, किरण हनुमंताचे, राष्ट्रप्रेमी युवक मंडळ नवी गल्ली, शिवशक्ती युवक मंडळ नवी गल्ली यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। स्केटिंग अकॅडमी तर्फे बाईक रॅली संपन्न। बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी, जायंट्स ग्रुप ऑफ परिवार आणि श्रृंगारी कॉलनी संघ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून स्वातंत्र्यदिनी स्केटिंग रॅली काढण्यात आली होती। या रॅलीमध्ये 4 ते 25 वर्षे वयोगटातील सुमारे 75 स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता।
नगरसेवक रवी सांबरेकर यांनी रॅलीला चालना दिली। या प्रसंगी नगरसेविका प्रीती कामकर, सामाजिक कार्यकर्ते विनायक कामकर, जायंट्स ग्रुप ऑफ परिवारचे राजू माळवदे, प्रवीण त्रिवेदी, श्रृंगारी कॉलनी संघाचे संतोष श्रृंगारी, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विनायक काकतीकर, गजानन तुडवेकर, बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचे स्केटर्स आणि पालक, जायंट्स ग्रुप ऑफ परिवार बेळगावचे सदस्य, श्रृंगारी कॉलनी संघाचे सदस्य यावेळी उपस्थित होते। श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात। बेळगाव शिक्षण संस्थेच्या श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला। प्रमुख पाहुणे म्हणून काकडे फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काकडे, तर गौरव अतिथी म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थिनी भाग्यश्री कुलकर्णी, वैशाली चित्रगार आणि वाणी चित्रगार उपस्थित होते। पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। शाळा सुधारणा समितीचे चेअरमन चिंतामणी ग्रामोपाध्याय यावेळी उपस्थित होते। वनिता मुन्नोळी या 10वीच्या आदर्श विद्यार्थिनीला उषाताई गोगटे स्मरणार्थ शिरीष गोगटे पुरस्कृत 5,000चे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला। उपस्थित पाहुण्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले। मुख्याध्यापक MK मादार यांनी सर्वांचे स्वागत केले। मीनाक्षी वडेर यांनी प्रास्ताविक केले, तर सरस्वती देसाई यांनी आभार मानले। वनिता मुन्नोळी यांनी सूत्रसंचालन केले। हा कार्यक्रम विठ्ठलाचार्य शिवणगी प्राथमिक शाळा तसेच उषाताई गोगटे कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता। पीपल ट्री शिक्षण संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा। येथील पीपल ट्री शिक्षण संस्थेच्या वतीने सामरा विमानतळावर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। या निमित्त विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले। देशभक्तीपर गीतांवर अप्रतिम नृत्य सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली। संस्थेच्या प्रतिनिधी मेघना शर्मा यांनी उपस्थितांचे स्वागत केले। कार्यक्रमाच्या संयोजनासाठी अक्षता मालशेट आणि सहकार्यांनी परिश्रम घेतले। यावेळी विद्यार्थी वर्ग तसेच संस्थेचा प्रशिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी उपस्थित मान्यवरात विमानतळाचे कार्यकारी अधिकारी राकेश कुमार मौर्य, त्यांच्या पत्नी नम्रता मौर्य यांच्यासह विमानतळाचे इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते। त्यांनी या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले। दांडेली येथे मगरीने ओढून नेलेला मृतदेह अखेर सापडला। शनिवारी दुपारी दांडेली येथील 3 नंबर गेटजवळ सुरेश तेली नामक इसम मासे पकडण्यासाठी गेला असता अचानक मगरीने त्याच्या पायाला ओढून नदीपात्रात नेले होते। याची माहिती कळताच नागरिकांसह वनविभाग तसेच पोलीस विभागाने घटनास्थळी येऊन शोध मोहीम जारी ठेवली होती। तर अखेर त्याच नदीपात्रात सुरेश तेली याचा मृतदेह रविवारी अथक परिश्रमानंतर सापडला। मृतदेह मिळताच त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश सुरू केला। तेली याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी दांडेली येथील सरकारी हॉस्पिटलात नेण्यात आला। दांडेली येथील आजवर एकूण 4 जणांना मगरीने पाण्यात ओढून नेऊन ठार केले असून त्याला जबाबदार कोण असा सवाल करत नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। निवड प्रक्रियेतील पारदर्शकतेमुळे यश। स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी क्रीडा क्षेत्राबाबत मांडले मत। भारतीय क्रीडा क्षेत्राने गेल्या काही वर्षात उल्लेखनीय यश संपादन केले असून निवड प्रक्रियेतील पारदर्शकता हे यामागील प्रमुख कारण असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले। मोदी यांनी सोमवारी लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात देशाला संबोधित केले। यावेळी त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राबाबतही आपले मत मांडले। राजकारणाप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातही पूर्वी घराणेशाही होती। जागतिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकतेची कमतरता होती। त्यामुळे अनेक प्रतिभावान खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या संधीला मुकावे लागत होते। अनेक खेळाडूंना संघ निवडीतील या आव्हानांवर मात करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वाट पाहावी लागत होती। निवड प्रक्रियेत पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असून परिस्थिती आता बदलत आहे। आपले खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत। सुवर्ण आणि रौप्य पदकांच्या झळाळीने आपल्या युवकांचा आत्मविश्वास दुणावतो आहे, असे मोदी म्हणाले। भारतासाठी ही केवळ सुरुवात आहे। भारत कधी थांबत नाही किंवा थकत नाही। जागतिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू अनेक सुवर्ण पदके जिंकतील याची मला खात्री आहे। तो दिवस आता फार दूर नाही असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला। फिफाचा भारताला मोठा धक्का। फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई।
जागतिक फुटबॉल संघटनेने भारताला मोठा धक्का दिला असून फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली आहे. भारतीय फुटबॉल महासंघात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप वाढला असल्याने तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचं फिफाने सांगितलं आहे. या कारवाईमुळे भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात नियोजित करण्यात आलेला महिला खेळाडूंचा अंडर-17 वर्ल्ड कप रद्द झाला आहे. सुप्रीम कोर्टाने मे महिन्यात भारतीय फुटबॉल महासंघ बरखास्त केलं होतं. तसंच खेळाचं नियोजन करण्यासाठी महासंघाच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी आणि गेल्या 18 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुका घेण्यासाठी 3 सदस्यीय समिती तयार केली होती. प्रत्युत्तरादाखल फिफा आणि आशियाई फुटबॉल महासंघाने AFCचे सरचिटणीस विन्सर जॉन यांच्या नेतृत्वाखालील एक पथक भारतीय फुटबॉल भागधारकांना भेटण्यासाठी पाठवलं. AIFFने जुलैच्या अखेरपर्यंत आपल्या कायद्यात सुधारणा करावी आणि 15 सप्टेंबरपर्यंत निवडणुका घेण्यासाठी धोरण आखावं यासाठी हे पथक आलं होतं. AIFF कार्यकारी समितीचे अधिकार ग्रहण करण्यासाठी प्रशासकांची समिती स्थापन करण्याचा आदेश रद्द झाल्यानंतर आणि AIFF प्रशासनाला दैनंदिन कामकाजाचं नियंत्रण मिळाल्यानंतर निलंबन मागे घेण्यात येईल असं फिफाने आपल्या निवेदनात सांगितलं आहे. अल्टिमेट खो खो लीग मुंबई खिलाडीजचा पहिला विजय. बचावपटूंनी केलेल्या निर्णायक कामगिरीच्या जोरावर मुंबई खिलाडीज संघाने सोमवारी राजस्थान वॉरियर्सचा 51-43 असा 8 गुणांनी पराभव करत अल्टिमेट खो खो स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. श्री छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशीच पहिल्या सामन्यात मुंबईला विजयासाठी झुंजावे लागले. मुंबईच्या विजयात त्यांच्या बचावपटूंनी महत्त्वाचे योगदान दिले. त्याचबरोबर मुंबईच्या गजानन सेनगलचे आक्रमण निर्णायक ठरले. त्याने पोलवरती अचूक कामगिरी करताना 16 गुणांची कमाई केली. कर्णधार विजय हजारे, रोहन कोरे यांनीही संघासाठी गुण मिळवले. विश्रांतीला मुंबई संघाने 29-20 अशी मिळवलेली 9 गुणांची आघाडी महत्त्वाची ठरली. विश्रांतीनंतर राजस्थानच्या संघाने आक्रमणात 21 गुणांची कमाई करत 41-33 अशी आघाडी घेतली. यावेळी मुंबईला बचावाचे 4 गुण मिळाले. अखेरच्या 7 मिनिटात मुंबईच्या संघाने 18 गुण मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या सामन्यात ओडिशा जगरनॉट्सचे चेन्नई क्विक गन्सवर 51-43 अशा फरकाने मात केली. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली, पण निर्णायक क्षणी खेळ उंचावत ओडिशाने बाजी मारली. ओडिशाकडून महेश पी याने आक्रमणात तर दिलीप खांडवीने बचावात चुणूक दाखवली. कॅनेडियन खुली टेनिस स्पर्धा सिमोना हालेप विजेती. रोमानियाच्या सिमोना हालेपने ब्राझीलच्या बिएट्रिस हदाद माईयाला चुरशीच्या लढतीत पराभूत करत कॅनेडियन खुल्या टेनिस स्पर्धेचे तिसऱ्यांदा जेतेपद मिळवले. हालेपने 3 सेटपर्यंत रंगलेल्या अंतिम लढतीत 6-3, 2-6, 6-3 अशी सरशी साधली. पहिल्या सेटमध्ये हालेप 0-3 अशी पिछाडीवर होती. यानंतर पुनरागमन करत तिने हा सेट 6-3 असा जिंकला. प्रतिस्पर्धी हदादने जोरदार खेळ करत दुसरा सेट 6-2 आपल्या नावे केला. निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र हालेपने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत 6-3 अशी बाजी मारली आणि जेतेपद पटकावले. या पराभवामुळे हदादची विजयी घोडदौड खंडित झाली. अंतिम फेरी गाठताना 26 वर्षीय हदादने अमेरिकन खुल्या स्पर्धेतील उपविजेती लैला फर्नांडेज, जगातील क्रमवारीत अग्रस्थानी असलेली इगा स्विऑन्टेक आणि टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या बेलिंडा बेंचिसला नमवले होते. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.